आणि आता इथल्या सुशोभीकरणाच्या नावाखाली जागा मोकळी करून पलीकडल्या साईडचं त्यांनी त्याच पद्धतीनं मोकळं केलेलं आहे. तुम्ही पर्यायी रस्ता देण्याच्या पहिले तुम्ही गळा कापायला आलात का? तुमच्या काय बापाचा पैसा आहे का? आणि म्हणणार काय की आम्ही आता माग सुशोभीकरण करणार आणि त्याच्यासाठी त्यांनी 1 कोटीचं टेंडर काढणार. आता जसं ऋषीदादांनी सांगितलं इकडून उचलायचं तिकडून टाकायचंय, हे फक्त नावाला करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे मावळे होते ते गायब करण्यात आले आणि त्यानंतर मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आपल्या बरोबर समाजातील काही व्यक्ती आहेत, काय सांगाल? मावळे गायब आमच्या तीव्र भावना आम्ही इथे व्यक्त करण्यासाठी आलो, कारण ह्या आयुक्तांनी 2 दिवस सुट्ट्याचा ताळमेळ घालून त्यांनी फोन बंद ठेवलेले आहेत. इथले मावळे काढून नेलेले आहेत गपचिप रातव्यानं आणि आता इथल्या सुशोभीकरणाच्या नावाखाली जागा मोकळी करून पलीकडल्या साईडचं त्यांनी त्याच पद्धतीनं मोकळं केलेलं आहे. त्यांना पार्किंगसाठी जागा पाहिजे, पे पार्किंगसाठी तिथली जागा त्यांनी मोकळी केली आहे. परत इथले मावळे आहेत, त्या मावळ्याची जागा पण त्यांनी पे पार्किंगसाठी मोकळी करायचा प्रयत्न केलेला आहे. जर आयुक्तांना जर ह्या पद्धतीनं जर चालायचं असेल तर उद्याच्याला जर यांनी काम चालू ठेवलं इथलं तर आम्ही आयुक्ताला रस्त्यानं फिरू देणार नाही. त्यांचा एकही जो अधिकारी आहे तो आम्ही रस्त्यानं फिरू देणार नाही इथलं जर काम नाही बंद ठेवलं तर. ज्या पद्धतीनं मावळे तिथं होते, आमचा 5 वर्षापासून मागणी आहे या जागेवर आम्ही जिजाऊ सृष्टी तयार करा म्हणून त्यांच्याकडे मागणी करतोय आणि रातवानं काम तोडातोडी करून त्यांनी मावळे वगैरे उचलतात. हे कुठली पद्धत आहे त्यांची? जर या पद्धतीनं जर त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भविष्यामध्ये तुम्हाला आयुक्ताला आणि त्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही रस्त्यानं फिरू देणार नाही. बरं, असं काय म्हणता? हे कुणाचं ह्याचं असं आयुक्तांनीच केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं यांच्या चालू इथल्या आमदारांचा असेल, संभाजी पाटील असतील किंवा अभिमन्यू पवार असतील, त्यांच्याच आश्रयाखाली अधिकारी आलेले आहेत आणि त्यांच्याच अधिकाऱ्याने हे काम चालू असेल. ते नाही कसं म्हणता येणार? बरोबर. आपल्या बरोबर अजून काय आहेत, काय सांगाल? मागच्या वर्षी शिवजयंतीच्या पूर्वी शांतता बैठक SP साहेबांनी बोलवली होती. त्या SP साहेबांच्या बैठकीमध्ये महापालिकेचे प्रतिनिधी त्यांनी सर्वजण उपलब्ध होते. त्यांनी आम्हाला म्हणले होते की नागरिकांना त्रास होतोय म्हणून आम्हाला हे शिवाजी महाराज चौकातले कठडे काढायचे आहेत, तिथलं सुशोभीकरण केलेलं काढायचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये त्या एका कट्ट्यासाठी संबंधित त्या गोष्टीला मान्यता दिली. त्यांनी काय केले तिथं, त्यांनी त्यांचा धंदा मांडले. काय केले? ते कट्टडा काढले, तिथलं जे काय आमच्या करातून पैशातून उभा केलेलं जे काय सुशोभीकरण होतं ते पाडले आणि त्याच्यानंतर तिथं बॅक साईडला ब्रिज हॉटेलच्या पुढं पे पार्क चालू केले. तिथं वेगळा धंदा. आम्हाला उपायुक्त येऊन भेटून गेले होते, खानसोडी इथं भेटले होते. त्यावेळेस आम्ही त्यांना स्पष्ट बोललो होतो की इथलं काय ते सुशोभीकरण पहिलं करा, मग पुन्हा बाकीचं आम्हाला दाखवा. तुमच्या घरासमोर खड्डा खोदले तर चालतंय का? तुम्ही कुठून बी जाऊ शकता का? नाही ना. दुसरा मार्ग तयार केल्यानंतरच तुम्ही जाऊ शकताल ना. तर तुम्ही पहिलं खड्डा खोदण्याच्या पहिला आम्हाला दुसरा पर्यायी रस्ता द्या. तुम्ही पर्यायी रस्ता देण्याच्या पहिले तुम्ही गळा कापायला आलात का? तुमच्या काय बापाचा पैसा आहे का? बाप आमचा पैसा आमचा आहे, हिशोबानं राहावा. आणि जर तसं जर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं चालायचंय तर आम्ही पण तुम्हाला खुर्चीवर बसल्यानंतर काय करायचंय काय नाही ते बरोबर लावू शकतो हिशोब. आणि राहिला विषय, जे आता काही जण स्थानिक अधिकारी जे आहेत त्यांनी डायरेक्टली अभिमन्यू पवार औषधाचे आमदार आहेत, संभाजी भैया हे निलंग्याचे आमदार, यांचं डायरेक्ट नाव घेत आहेत. अमित देशमुख साहेबांचं पण नाव घेत आहेत. म्हणजे तिघाचं नाव घेऊन त्यांनी काय म्हणतायत की हे कटडा आम्ही पाडलो का, तर त्यांनी सांगितले म्हणून. आणि काही जण म्हणतात की कलेक्टर मॅडमने पाडायला लावली म्हणून. हे जबाबदारी त्यांनी घेत आहेत का? की आता सगळ्या शिवप्रेमींचं आता शिवजयंती जवळ आली, मुद्दामून बरोबर तोंडावर यांना ठरवलेत का की यांना आम्हाला आमचाच गळा चिरायचं ठरवलेत का म्हणून? एका दिवसामध्ये 4 कोटींचा निधी म्हणजे तिजोरीमध्ये जमा केली गेली आहे लातूरकरांनी, त्याच्याबद्दल काय? 4 कोटीचा निधी त्यांनी बऱ्याचदा जमा करतायत. टॅक्सेशन वाढवलेली आहेत, सर्व काही आहे. एकदा फक्त पुतळ्याच्या आजूबाजूला येऊन बघा, पुतळ्याची तलवार मोडलेली आहे, पाय तुटलेला आहे. रेलिंगला खर्च असते 200-300 रुपये, तर त्या हरामखोरांना 200-300 रुपये खर्च करायचे नाहीत. आता त्यांनी हे जे खोदलेत ना हे खोदणार आणि म्हणणार काय की आम्ही आता माग सुशोभीकरण करणार आणि त्याच्यासाठी त्यांनी 1 कोटीचं टेंडर काढणार. म्हणजे हे हरामखोर फक्त आमच्या छाताडावर बसून आता ते जे तुम्ही म्हणलो 4 कोटी गोळा केलेत, आता ते 4 कोटी त्यांना संपवायचे. 10 दिवसात त्यांनी संपवणार. इथंच सुशोभीकरणाला आमच्या सगळ्यांना घोडा लावणार आणि बरोबर दाखवणार आम्ही तुमचं काम केलो. कसं केलो तर पहिलं खोदलो, त्याला आम्ही शिफ्ट करण्यासाठी वेगळा पैसा लावलो आणि आता त्याच्या पुन्हा सुशोभीकरण करणार आणि त्याच्यासाठी आम्ही 4 कोटी रुपये खर्च करणार. हे कोणाचा पैसा? तुम्हा आमचाच ना. राबा दिवसभर रात्रभर. हे कुणा केलं वाटतंय तुम्हाला हे सगळे? सध्या तर आम्हाला उपायुक्तांनी बोललेले होते आणि त्याच्यावर आयुक्त आहेत, त्यांना पण कळतंय
ब्रीफिंग करणारे उपायुक्त आहेत, वर सही करणारे आयुक्त आहेत, या दोघांनी केलेले आहेत. वर मीना मॅडम आहेत, खाली खानसोड. कोण हात कोणाच्या हात आहे सगळ्या जनतेला माहित आहे. आयुक्तावर उपायुक्तावर कोणाच्या हात आहे ती सगळ्या जनतेला माहित आहे. त्याच्यामुळे जर हे जर यांनी नाही थांबवलं तर ह्या येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन पण आहेत, त्यांना त्यांचा दाखवून देऊ आम्ही. जे बी कोणी त्यांच्या पाठीमागे ज्यांचे कोणाचे वरदस्त असतील त्यांना 100% दाखवू. हे जर काम नाही थांबवलं त्याने तर भविष्यामध्ये यांना रस्त्याने फिरू देणार नाही, एवढे आम्ही शिवप्रेमी तुम्हाला सांगतो. एकीकडे लातूर जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी मावळ्याच्या बद्दल आक्रमक झालेत. आपल्या बरोबर अजून काय आहेत, काय सांगाल? आता प्रशासन, महानगरपालिकेवर प्रशासन आहे जवळजवळ 4 ते 5 वर्ष. आता येणारी लोक महानगरपालिका 2-3 महिन्यावर आहे. आज फक्त पैसा त्या ठिकाणी जो कराचा उपलब्ध आहे तो फक्त अधिकाऱ्यांना गडप करायचा आहे. आता जसं ऋषीदादांनी सांगितलं, इकडून उचलायचंय तिकडून टाकायचंय, हे फक्त नावाला करत आहेत. तुम्ही आता इथली शिडी आहे, आज किती वर्ष झाले शिडी तुम्ही तिथं नादुरुस्त आहे, त्याच्यावर तुम्ही काय उपाय केला? तुम्ही सुशोभीकरणच्या नावाखाली फक्त कुराण भेटलेला आहे, ते फक्त चरायचंय अधिकाऱ्यांना. कारण ह्यांना अंकुश ठेवणारे इथले राज्यकर्ते मी म्हणाल नामर्द आहेत. त्याच्यामुळे हे अधिकाऱ्यांचं फावतंय. आम्ही कदापि हे आपले इथं जे मावळे आहेत आणि इथलं जे विकेंद्रीकरण आणि जे विद्रुपीकरण व्हायला लागले हे आम्ही त्या ठिकाणी कदापि होऊ देणार नाही. आणि आयुक्तांना एक सांगणं आहे की इथल्या जनतेच्या मेहनतीचा तो करातून पैसा आहे. तुमच्या त्या ठिकाणी आपण लातूर शहरात जर बघितलं कुठं कुठं काय महानगरपालिकेचा कचरा इतर गोष्टी संदर्भात आपण त्या ठिकाणी लक्ष कधीही आपण दिलेलं नाही. मग तिथलं सांगितलं की पेबल तुम्हाला तिथं पैसा कमवायचा आहे आणि अलीकड पार्किंग गरीब लोक अलीकड पार्किंग त्या ठिकाणी करतायत. म्हणून आयुक्तांना सांगणं आहे की आपण हे तात्काळ थांबवावं, नाहीतर हे त्यांना प्रकरण जड जाणार आहे. पार्किंग कडून बी पैसा वसूल केला जातोय, काय म्हणणं आहे त्याच्यात? पैसा वसूल केला, जे गरीब लोक आहेत आता ते तर मोठमोठे हॉटेल आहेत, तिथं जे पुरवठादार आहेत त्यांना सारखं त्या ठिकाणी घेण्यासाठी इथल्या नागरिकांना यावं लागतं. त्याला 10 रुपये म्हणजे दररोजचे जे विक्री करणारे आहेत त्यांना दररोजचे 30-40 रुपये त्या पार्किंग करणाऱ्याला द्यावं लागतं. नाही दिली तर त्याच्या अंगावर जाण्याचा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी घडले. आणि तो पैसा कुठं जातोय? ह्या महानगरपालिकेकडे जातोय. म्हणजे इथलेही तोडफोडीचे पैसे काहींच्या खिशात टेंडरच्या नावाखाली आणि ह्याचेही पैसे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या खिशात. पण शिवप्रेमीची पुढली दिशा काय असणार? जर इथून पुढे जर आता सगळ्यांनी सांगितलंय की आम्ही आयुक्तांना परत रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासन शासनाची राहील. एकंदरीत पाहायला गेलं तर हे शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते.